वसईतल्या नवघर माणिकपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेलं शवागार बंद झाल्यामुळे परिसरातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। या शवागारात 4 मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हे शवागार बंदच आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। परिसरात वर्तक कॉलेज असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी हे शवागार दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र हे आश्वासन हवेतच विरलेलं आहे। त्यांना या आश्वासनाचा विसर पडलेला आहे। आम्हाला इथे खूप वास येते, आमचं डोकं जाम दुखते, उलट्यासारखं होते आम्हाला, म्हणून इथे यायला आम्हाला म्हणजे खूप त्रास होतो, यायचं पण वाटत नाही। आणि ते पोस्टमॉर्टम वगैरे करतात तर सगळं आम्हाला दिसते इथे, तर थोडी भीती पण वाटते। कधी त्याची इलेक्ट्रिसिटी असते, कधी नसते, इरेग्युलर त्याच्या इरेग्युलरिटीमुळे हे प्रॉब्लेम होत असतात। सध्या तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे। अंबरनाथमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एका दुचाकी स्वारानं विद्यार्थ्यांना उडवलेलं आहे। कल्याण बदलापूर मार्गावरील भेंडीपाडा परिसरात ही घटना घडली आहे।